जो सोयाबीनच्या पेरणीचा हंगाम सुरू झाला त्यावेळेस पाऊस सुरुवातीपासूनच कमी होता आणि नंतर तो अजूनच कमी होत गेला. त्यामुळे म्हणावं तसे सोयाबीनाचं उत्पन्न झालेलं नाही आहे आणि पावसाने ओढ दिलेली आहे. त्याच्यामुळे उत्पन्नात देखील घट झालेली आहे. आता एकंदरीत अपेक्षा होती जे काही हाती सोयाबीनचं उत्पन्न मिळालेलं आहे त्यातून हमीभावाने जे सरकारने ₹46 जो हमीभाव दिलेला आहे त्यापेक्षाही व्यापारी लोक ₹46 पेक्षा कमी हमीभावाने सोयाबीन खरेदी करत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.